उद्याच्या 27 तारखेला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 30 जिल्ह्यामध्ये स्वामित्व योजनेचा शुभारंभ करतायत। जवळपास 30,552 गावामध्ये स्वामित्व योजना ही सुरू होत आहे। गावठाणातील नागरिकांना त्यांच्या मालकीच्या जमिनीचं प्रॉपर्टी कार्ड हे देण्याचा उद्देश आहे आणि आदिवासी भागातल्या वाड्या पाड्या धनगरवाड्यामध्ये ज्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड नाही अशा सर्वांना प्रॉपर्टी कार्ड देऊन त्यांची मालकी मजबूत करणे, केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या लाभार्थ्याला मिळत नाही, मालकी हक्क नसल्यामुळे घरकुलं मिळत नाही, अनेक लाभ मिळत नाहीत। तर पुढच्या काळामध्ये केंद्र सरकारने आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या पुढाकाराने जी 20 लाख घरे आता या महाराष्ट्रात होणार आहेत नवीन, ती घरे सुद्धा जे बांधावे लागतील त्यांना मालकीचे डॉक्युमेंट लागतील, प्रॉपर्टी कार्ड लागेल, ते सुद्धा आम्ही या मोहिमेमध्ये पूर्ण करतो आहे। माननीय पंतप्रधान मोदीजींनी जो वचननामा दिला होता की प्रत्येकाला प्रॉपर्टी कार्ड, तो वचननामा पूर्ण करण्याचा उद्याचा दिवस आहे। आमच्या राज्यातले सर्व मंत्री माननीय देवेंद्रजी ठाण्यामध्ये असणार आहेत, मी स्वतः नागपूरमध्ये असणार आहे, आमचे केंद्रीय मंत्री त्या जिल्ह्यात असणार आहे, त्याची यादीही मी आता आपल्या माध्यमातून देतो आहे। तसे आमचे मंत्री उद्या सर्व ठिकाणी पोहोचणारच आहे। तर उद्याचा हा जो स्वामित्व योजनेचा शुभारंभ आहे त्याची बैठक मी आता घेतलेली आहे आणि आमच्या विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्स केली आहे आणि यातून जो उद्दिष्ट आहे योजनेचे आम्ही पूर्ण करणार आहोत।